ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अनपेक्षित घडामोडी घडतायत, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महायुतीचे उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झालेली असतानाच नामनिर्देशन पत्र माघारी प्रक्रियेच्या दरम्यान सहीच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ उडाला। विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी 3 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याचं स्पष्ट झालंय। मात्र उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या नामनिर्देशन पत्र माघारीबाबत आवश्यक असलेल्या सहीच्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली। पानसरे यांचा अर्ज वैध राहणार की माघारी मान्य होणार याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलंय। त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न निकाली निघाल्यानंतरच प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित होणार की निवडणूक प्रत्यक्ष मतदानाद्वारे होणार हे स्पष्ट होईल। दरम्यान तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागलेल्या आहेत। असे असताना सहीच्या तांत्रिक मुद्द्यावरून निवडणुकीच्या समीकरणांना अचानकपणे कलाटणी मिळाली आहे, त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन मी निवडणुकीमधनं माघार घेतली नाही, मी अर्ज केला नाही किंवा मागे घेण्याच्या अर्जावरही सही केलेली नाहीये, माझ्यावर कोणी दबाव टाकला तर मी आत्महत्या करेन असा इशारा दिला आहे। कुठल्याही प्रकारच्या माघारीच्या अर्जावर मी सही केलेली नाही। मी माझ्या आई वडिलांना स्मरून सांगतो, सर्व नगरसेवक मतदारांना स्मरून सांगतो, हे माझे विड्रॉल हे डुप्लिकेट जर असेल, सही केले असेल तर तो डुप्लिकेट असेल, माझी विड्रॉलवर सही नाही। जर चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांनी जर निवडणूक अधिकाऱ्याने काम केलं असेल तर मी आत्मदहन करणार आहे। हे माझा पणन महासंघाचा राजीनामा, त्यांना पणन महासंघ लागतंय ना, घ्या हे पणन महासंघाचा राजीनामा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी दादांचा कार्यकर्ता आहे। राष्ट्रवादीने मला कुठल्याही पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेलं नाही आणि आज मी त्या खातर हे पणन महासंघाचा राजीनामा सुद्धा आपल्या मार्फत त्यांना पोच करत आहे। परंतु कुठल्याही पद्धतीनं ह्या 461 आणि 662 ह्या मतदारांच्या मी अन्याय होऊ देणार नाही। माझा व्हॅलिड अर्ज करावाच लागल। बिलकुल केलेलं नाही, तुमच्या सूचकाने माघार घेतलेली आहे, बिलकुल केलेली नाही, मी सही केलेली नाही, मी प्राधिकृत कोणला केलेलं नाही। तुमची भूमिका काय असणार? मला दुसरी भूमिका, दुसऱ्या आताच्या याच्या नंतरची भूमिका, हे तर माझा अर्ज व्हॅलिड झाल्याशिवाय मी इथून हलणारच नाही। इथून माझं एक तर मी जाईल मंजूर करून, अन्यथा माझं धड जाईल। मनोज साळवे, सी24 तास, राहुरी।